का आला? बरं नाही वाटत आहे? पाहायला लागलेलं, गाडी पडलेली. कधी? झाले 4-5 दिवस. डॉक्टरकडे नाही गेलात? डॉक्टरकडे नाही, सहसा का हो, जायचं ना. मग जाऊया हॉस्पिटलला आता. बघू नंतर. बरं. हां, तू आली कुठे गेलेली? हां, कुठे गेलेली? कुठे नेलेलं हिला आई? बाजारात खाली. तू बाजारात गेलेली? सगळी दुकान दाखवत राहते. ये ते ये आई ये आई ते ये. आई तयार आहे का बोला? तर आता आलेली आई खास आजारपणासाठी आलेली. सोनाली पण बरी आता आणि आता जाईल 2-3 दिवसामध्ये ती गावी. आणि आज आहे मला रजा आणि आज तिच्यासाठी आणलंय मी सगळ्यांसाठी, मी सोडून सगळ्यांसाठी. तर बकऱ्याचं मटण घेऊन आलोय आणि पप्पानी आणलेले काजू, मस्त ओले काजू आपले. बरं. आणि काय करणार आता बकऱ्याच्या मटणात? काय बनवायचं? तू काय खात नाहीस? हो, मी नाही खात. तुम्ही खावा, एन्जॉय करा. आम्ही दोघंच खातो, तिघं खातो. ओला काजू मटन मसाला. ओला हा, काजू. बनवणार आहे. कोण बनवणार, तुम्ही का पप्पा? पप्पा. आज पप्पांची रेसिपी आहे, बघून घे. सगळ्या रेसिपी पप्पांना दिले. म्हणजे भारी बनवतात पप्पा. ओल्या नसेल पप्पा दे. माझ्यापेक्षा पण छान बनवतात ते. बरं, करूया मग आता. सोनाली खाऊ नाही करणार. मग तिच्याकडे पण कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे वाटून दिलंय सगळ्यांना. बरं, चला आता. परी, तुझा डान्स कोणता होता? डान्स या करा. आणि ते असं वालं असं दाखव. अंगूर खाते. तू कधी डान्स करतो वधू? साबून का ग? एकदा असं. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत पप्पा बनवतात ती रेसिपी. आणि आज आपण काय करणार आहोत? आपण आणलंय बकऱ्याचं 1 किलो मटण. बरं. त्याच्यासाठी आपण घेतले कांदे, हां, 4-5 कांदे मीडियम, लसूण 1-2 कांदे लसणीचे, सुकं खोबरं 1 वाट्या 2 वाट्या आणि एक ओलं खोबरं आणि 2 इंच आल्याचा तुकडा. बरं. आता हे आपण भाजणार आहोत. हां, हे आता आपण भाजताना दाखवतो. बरं, चला. आणि इकडे आज आपल्यान काजी इशकवले तसंच कापता अगदी. आपण तयार झाली ना आपण 2-3 वर्षामध्ये. तयार झाली. आता घेऊन जाणार आहे. म्हणजे शिकली. तयार म्हणजे तुझी काय सुधारली नाही. तुमचे मालवणीत म्हणतात जाड झाला का तयार झाला. पप्पा जाणार आहे शेतीला यावेळी. शेतीला सगळे घेतले आता. हा, सिलेंडर बंद झाली का सगळे. काय म्हणते पप्पा? आता सगळे येणार गावी. हळूहळू सगळे येतील. थोडे राहिले ते पण येतील हे चालेल. काही दिवसांनी. गॅस मिळत नाही. गॅस नाही भेटली का बरोबर येणार. तर इकडे मस्त पैकी सोनालीने कापले ओले काजूगर. आणि आता आपण गर काढणार आहोत. गरम पाण्यात टाकायचं. होय. लय ठीक ना याला. गॅस नाही. तर पप्पा आता कांदा भाजून घेत आहेत आणि थोडं झालंय, भाजलाय चांगला. त्याला कलर आलाय गुलाबी. बरं. सुकं खोबरं भाजून घेणार आहोत. ओलं खोबरं आहे ना, ते पण याच्यातच भाजून घेणार आहोत. एकच. फोडणी टाकलात. तर आता पप्पांनी मोठे चमचे तेल टाकलंय. कढीपत्ता दे. आता आपण याच्यात कढीपत्ता टाकतोय फोडणीसाठी ना. फोडणीसाठी. हा एक कांदा कापलेला तो आता आपण टाकतोय याच्यात. आपला घरगुती सुरेखा मसाल्याचा 4 चमचे मसाला.
जरा परतवून घ्यायचं म्हणजे चांगली तरी बसते. हे आपण आणलेलं बटाट्याचं मिश्रण बारीक होऊन निघलं ना. झाडूचं काम सकाळी उठून छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. तर आपण याला झाकण मारू. आपण याला आता झाकण मारू म्हणजे त्याच्यात पाणी असलेलं मुरतं. थोडा गॅस बारीक करायचा. तरी का आला? मारते पटापट. कोणी मारला? का? हा का मारला बा? वधूकडे गेलेले खेळायला. परी असं नाही करायचं ना. आपलं आहे ना. मग आपलेच आहे. तुझे हेअर वरती कर. वाटून देते. केस वरती कर प्लीज. वधू आला. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकलं त्याच्यामुळे चांगलं पाणी सुटलंय त्याचं. आता हे थोडं मुरलं की आपण वरून पाणी होत नाही. मग वाटण लावायचं. वेळ आहे मग शिजतं मग वाटण लावायचं. वाटून घ्यायचं चांगलं. छान कलर आलाय बघ. हो. तर इकडे आता सोनाली घावणे बनवते. मटन आणि घावणे एक नंबर कॉम्बिनेशन. आणि या साईडला थोडे झालेत घावणे अगोदरच. हे आपला आपण जे मगाशी दाखवलं तुम्हाला काजू, ओला काजू, मटन मसाला तो झालाय तयार रेडी. आम्ही जेवून बसता होता आणि आता खाऊन सांगतो सोबत कसा घावणे. झाला. सोबत सोबत घावणे पण आमच्या इकडे सोनाली, आई आणि पप्पा बसले जेवायला. माझं होतंय. आम्ही तुमचं खाऊन सांगतो कसा झाला. ओके. चांगलाच झाला असताना. मस्त झालं. मस्त आला एकदम एक नंबर. आई छान झालंय. सोनाली छान झालं. भारी भारी. वाढला अंगावर. तर मंडळी हा जो ब्लॉग बनवलेला ना तो होता आणि अपलोड करायला राहून गेलेला. तेव्हा आई पप्पा होते तेव्हा बनवलेला. आणि मेन म्हणजे दोघं पण आलेले तेव्हा खूप भारी वाटलेला. मीच त्यांना सांगतो जाऊ नका जाऊ नका. पण ते काय ना त्याचे जे कामं वगैरे असतात ना त्यांना पण राहावं लागतं. आणि पहिले पप्पा गेले नंतर दुसऱ्या दिवशी आई गेली. आणि आई असली काय मला खूप बरं वाटतं. कारण जो माझा पूर्ण आधारस्तंभ आहे सगळ्यात जास्त. असं काही नाही सगळेजण पण जास्ती बॉन्डिंग आई बरोबर आहे. नंतर मग लग्न झाल्यानंतर मग सोनाली बरोबर आहे. म्हणजे जे काय होलाण सोल आहे माझी ती म्हणजे माझी आई. तिला सगळ्या गोष्टी माझ्या माहिती आहेत. आणि मेन म्हणजे ना बोला आणि मेन म्हणजे काय सांगू आता मला. तिला मी थांबवायचा प्रयत्न केलेला. तुला एक दिवस तरी जा तर ते एक दिवस थांबवून तरी काय होणार आहे. तर जावं तर लागेलच ना दुसऱ्या दिवशी पण. शेवटी मग गेलं मँगलोरला बसलं. तिकीटच नव्हतीच काढलेली. जनरलला तिला बसलं. जनरलमध्ये पण गर्दी होती. मग त्या साईडला आम्ही मस्त धावत गेलो CSTच्या इकडे डब्याच्या साईडला. आणि तिला मी बसवलं वगैरे जमलो धावून दोघं पण. त्यानंतर मग पाणी बॉटल दिली तिला. तिकीट पण काढायला काही जमली नाही आम्हाला. नशीब देशी ना आला कारण तिकीट काढायचीच होती पण नाही जमलं काढायला खरंच. आणि मग सकाळी म्हणजे अर्धा तास काढी फक्त लेट झाली आणि ती पोचली फायनली गावी. त्यानंतर आता मटण त्यांचं मस्त झालेलं म्हणतं होते आणि दाखवले. पप्पांनी पण छान ती रेसिपी बनवली. आता हो कधी तिथे परत किंवा मग आपणच जाऊया कंटाळा आला तर. म्हणजे मला जर कंटाळा आला ना मुंबईत तर मी लगेच निघतो एकटा. नाही तर मग सगळ्यांना घेऊन. तर मंडळी असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. आणि बाय बाय.